हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण 3DX मॅथ्समध्ये डिफरंट टाईपचे ऑब्जेक्ट कसे ड्रॉ करायचे ते बघणार. बेसिकली आपण आज क्रिएट ही टॅब बघणार आहोत. क्रिएटमध्ये आपण जॉमेट्री ज्या वेगवेगळ्या शेप असतील, जसं की बॉक्स आहे, स्पेअर आहे, सिलेंडर आहे, टोरस आहे, टीपॉट, टेक्स्ट प्लस, कोन, जिओस्फिअर, ट्यूब, पिरॅमिड, अशा वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट आपण आज ड्रॉ करून बघणार आहोत. तर मी पहिल्यांदा काय करेन, इथं क्रिएटला येईल, त्यानंतर जॉमेट्रीला सिलेक्ट केलेला असेल आणि इथं स्टँडर्ड प्रिमिटिव्हमध्ये आपण सध्या आहोत. इथं ऑब्जेक्ट टाईप असेल. आता कोणत्या टाईपचा ऑब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा असेल, सपोज मला बॉक्स करायचा असेल, मी बॉक्स ड्रॉ करतो. ओके. त्यानंतर मला सपोज कोन ड्रॉ करायचा असेल किंवा क्रिएट करायचं असेल, कोन वगैरे मी क्रिएट करू शकतो. स्पियर आहे, सिलेंडर क्रिएट करायचं असेल आपल्याला, सपोज सिलेंडर वगैरे पण क्रिएट करू शकतो. टोरस असेल, त्याचा टोरस वगैरे पण क्रिएट करू शकतो. टीपॉट असेल, तसेच जिओस्फिअर, ट्यूब असेल, त्यानंतर पिरॅमिड, असे वेगवेगळ्या टाईपचे शेप तुम्ही किंवा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करू शकता. प्लेन क्रिएट करायचा असेल, सपोज असा प्लेन वगैरे पण क्रिएट करू शकता. एखादं 3D मध्ये टेक्स्ट वगैरे ऍड करायचं असेल, टेक्स्ट वगैरे ऍड करू शकता. तर आज आपण बघितलं क्रिएट मधली जॉमेट्री टॅब बघितलेली आहे. जॉमेट्री टॅबचा यूज करून आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे ते आज आपण आजच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. थँक्यू फ्रेंड.